या बातमीचे प्रायोजक आहे व्हिजन अकॅडमी। प्री प्रायमरी, प्रायमरी, अप्पर प्रायमरी, सेमी इंग्लिश माध्यम ऍडमिशन सुरू आहे। आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक आहे 73 85 82 19 75 96 57 50 10 83। उमराणे, तालुका देवळा, जिल्हा नाशिक। नाशिक। सविस्तर वृत्त असं की सध्याच्या परिस्थितीत फायनान्स कंपन्यांच्या रिकव्हरी एजंटांनी मोठा उच्छाद मांडून ठेवलाय। रिकव्हरीसाठी कोणालाही फोन करणे, फोनवरून घाणघाण शिवीगाळ करणे हे नेहमीचेच झालेले आहे। त्या उपर विशेष म्हणजे या फायनान्स कंपन्यांचं कर्ज कुणीतरी दुसऱ्यानंच घेतलेलं असतं। समोरच्यानं फोन उचलला नाही किंवा कर्ज थकले तर हे लोक त्यांच्या कॉल लिस्टमधील असणाऱ्या व्यक्तींनाच फोन करून त्रास देतात, शिवीगाळ करतात, लोन भरण्यासाठी सांगतात। असाच एक प्रकार आज समोर आलेला आहे। दिनांक 22 मे रोजी दुपारी 1 वाजता श्रीराम पतपेढी नावाच्या बँकेच्या कर्मचारी अज्ञात महिला आणि पुरुष एका पत्रकाराला फोन करून विचारले, सतीश अस्वरेला ओळखता का? त्यांनी हो म्हणताच त्या बँक कर्मचाऱ्याकडून शिव्यांचा पट्टा सुरू झाला। माझा अशा कोणत्याही व्यक्तीशी काही संबंध नाही असं सांगून देखील समोरील महिला ऐकत नव्हत्या व शिवीगाळ सुरू होती। त्याला पैसे भरायला लाव, तू आमचे पैसे खाल्ले वगैरे वगैरे अर्वाच्य भाषेत शिवीगाळ सुरू होती। शेवटी वैतागून पत्रकारांनी अंबड पोलीस स्टेशन येथे अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांची भेट घेऊन सर्व प्रकार त्यांना सांगितला असता मोबाईल नंबर 9833 68 73 24 व तसेच 9833 69 64 39 या नंबरवरून आलेले फोन यांच्या विरोधात अंबड पोलीस स्टेशन येथे भादवी कलम 507 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे। हे फोन करणारे कोण व असे फोन करून इतर नागरिकांना हॅरेसमेंट करणारे हे गुंड आणि यांना पोहोचणारे बँक आणि फायनान्स वाले खरं तर यांच्यावर कठोरात कठोर कारवाई होणं गरजेचं आहे, कारण आज कितीतरी लोकांना हा त्रास सहन करावा लागतो। सर्वच लोक काही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गुन्हा दाखल करत नाहीत, त्यामुळेच की काही या गुंडांचं फावलेलं आहे। आता तर शिवीगाळ करण्यासाठी या बहादरांनी महिला पण ठेवलेल्या आहेत। नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर यांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालून अशा प्रकारे नागरिकांचा मानसिक छळ करणाऱ्या रिकव्हरी एजंटांवर मग ती महिला असो किंवा पुरुष कठोर कारवाई करावी अशी पत्रकार संघटनांमधून मागणी होत आहे। स्टार लक्ष मराठी न्यूज साठी मुख्य संपादक रफिक सय्यद।